परमेश्वराच्या नावाला स्तुती असो. आज पुन्हा एक वार त्याच्या वचनातून बोलण्याची त्यांनी मला ही संधी दिलेली आहे. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्या जीवन परमेश्वरा, तुला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. पवित्र परमेश्वरा, यावेळेला तुझं वचन सांगण्यासाठी तू मला सहाय्य करत आहेस, याबद्दल तुला धन्यवाद देते. पवित्र परमेश्वरा, तुझं वचन सांगण्यासाठी मला ज्ञान दे, बुद्धी दे, आणि प्रभू तुझंच गौरव होऊ दे. माझ्या सर्व पापापराधांची क्षमा कर. ही लहानशी विनंती येशू जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रिय नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन. आजच्या वचनासाठी जो शास्त्रभाग मी निवडलेला आहे तो आहे लूककृत शबुवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 22 ते 32 वचनं आपण ऐकू. त्यावर त्याने शिष्यास म्हटले, असे दिवस येतील की त्यात तुम्ही मनुष्याचा पुत्राचा एक दिवस पाहण्याची इच्छा कराल, पण तो तुम्हास दिसणार नाही. ते तुम्हास म्हणतील, पहा तो तेथे आहे, पहा येथे आहे, तर तुम्ही निघून जाऊ नका व त्यांच्या मागे लागू नका. कारण जशी वीज आकाशाखालच्या एका बाजूस चमकून आकाशाच्या दुसऱ्या बाजूपर्यंत प्रकाशते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवसात होईल. तथापि त्याने प्रथम फार दुःख भोगावे व या पिढीच्या हातून नाकारिले जावे, याचे अगत्य आहे. नोहाच्या दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. नोहा नौकेत गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून देत होते. इतक्यात जलप्रलयाने सर्वांचा नाश केला. त्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले त्याप्रमाणे होईल. म्हणजे ते खातपीत होते, विकत घेत देत होते, लावणी करत होते, घरे बांधित होते. परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. मनुष्याचा पुत्र प्रगट होईल त्या दिवशी त्याप्रमाणे होईल. त्या दिवशी जो धाब्यावर असेल त्याने घरात असलेले आपले सामान नेण्याकरिता खाली येऊ नये, आणि तसेच जो शेतात असेल त्याने मागे फिरू नये. लोटाच्या बायकोची आठवण करा. प्रियांनो, यावेळेला आपण या वचनाचं मनन करणार आहोत. 32वं वचन, लोटाच्या बायकोची आठवण करा. बायबलमध्ये लोटाच्या बायकोचा 2 वेळेला उल्लेख आलेला आहे. जुन्या करारामध्ये, उत्पत्तीमध्ये, आणि नवीन करारामध्ये लूक 17मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने तिचा उल्लेख केलेला आहे. लोटाची बायको तिची आठवण करा असं प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला म्हणत आहे. आणि हा अध्याय आपण पाहिला, त्या अध्यायामध्ये आपण पाहतो की शेवटच्या दिवसामध्ये प्रभूचं आगमन होण्याच्या अगोदर जगाची परिस्थिती कशी असेल, आणि त्या संदर्भामध्ये येशू ख्रिस्त सांगत आहे. आणि ते सांगत असताना तो म्हणत आहे की नोहाच्या काळाचा आणि लोटाच्या काळाचा किंवा सदोम गमोराच्या काळाचा तुम्ही विचार करा, त्याची आठवण करा. वास्तविक पाहता लोटाच्या बायकोची आम्ही आठवण का करायची? कारण आम्ही पाहतो की लोट हा अब्राहमाचा पुतण्या होता आणि तो कायम अब्राहमासोबत राहत असे. त्याची बायको, त्याच्या मुली ह्याही त्याच्या कुटुंबामध्ये राहत होत्या. अब्राहमाचं कुटुंब एक धार्मिक कुटुंब होतं, नीतिमान असं कुटुंब होतं, आणि त्या कुटुंबाची सून होण्याचा मान लोटाच्या बायकोला मिळाला होता. तेथील धार्मिक वातावरणामध्ये तिने कित्येक वर्ष काढलेली होती. देवाची आज्ञा कशी पाळायची, प्रार्थनेत कसं राहायचं, विश्वासात कसं दृढ राहायचं,
ह्या सर्व गोष्टी त्यावेळेला ती या अब्राहमाच्या आणि साराच्या धार्मिक सहवासामध्ये शिकलेली होती. परंतु आपण पाहतो की ज्या वेळेला सदोम आणि गमोरा या ठिकाणच्या लोकांमध्ये दुष्टपणा अतिशय वाढलेला आहे आणि ते परमेश्वरापासून दूर गेलेले आहेत, त्यावेळेला परमेश्वराने त्यांचा नाश करायचा ठरवला. परंतु अब्राहम त्याच्यामुळं त्यांनी लोटावर कृपा केलेली आहे आणि लोटाचा नाश होऊ नये अशी परमेश्वराची इच्छा होती. म्हणून त्यांनी देवदूतांना पाठवलं आणि त्यांना सांगितलं की उद्या सकाळी सदोम गमोराचा परमेश्वर नाश करणार आहे, तुम्ही या शहरामधून निघून जा. लोटाची बायको इतकी भाग्यवान होती की घरातून बाहेर पळताना तिचं मन घरामध्ये गुंतत होतं, तरी देवदूताने तिचा हात धरून तिला बाहेर काढलेले आहे. आणि त्यावेळेला देवदूताने आज्ञा दिलेली आहे की मागं वळून पाहू नका. परंतु आपण पाहतो की ज्या वेळेला सदोम आणि गमोरा जळत होतं, त्यावेळेला लोटाच्या बायकोने परमेश्वराची आज्ञा मोडलेली आहे. तिने मागं वळून पाहिलेलं आहे, जगिक मोहामध्ये ती गुंतून राहिलेली आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वराने तिला मिठाचा खांब बनवलेला आहे. ती मिठाचा खांब बनलेली. तिचा पती, तिच्या मुली त्यातून वाचलेला आहे. परंतु आपण पाहतो की तिच्या मुलींवर सुद्धा धार्मिक वातावरणाचा कसलाही परिणाम झाला नाही. त्यांनी विधर्मी लोकांशी लग्न केलं होतं, ते त्या आगीत जळून गेले आणि लोटाच्या मुली ह्या विधवा झालेल्या आहेत. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला या ठिकाणी म्हणत आहे, त्या दिवसांची आठवण देऊन सांगत आहे की शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा असंच होणार आहे की नोहाच्या काळामध्ये सुद्धा लोक खातपीत होते, मजा करत होते आणि नोहा त्यांना सांगत होता की परमेश्वराने मला संदेश दिलेला आहे की तुम्ही काय करा, पश्चाताप करा, परमेश्वराकडे वळा. परंतु तरीही हे लोक परमेश्वराकडे वळलेले नाहीत आणि ते त्या जलप्रलयामध्ये त्यांचा नाश झालेला आहे. फक्त नोहा धार्मिक होतं, त्याचं कुटुंब धार्मिक होतं, त्याच्या मुलं आणि सुना हे सुद्धा त्या धार्मिक वातावरणात होते, देवाला भिवून वागणारे होते, देवाचे आज्ञा पाळणारे होते आणि त्यामुळं त्या जलप्रलयामध्ये सर्व पृथ्वीचा नाश झाला, मानवाचा नाश झाला. परंतु नोहा आणि त्याचं कुटुंब त्याच्यामध्ये वाचलेलं आहे. प्रियांनो, आज जर आम्ही जगाच्या परिस्थितीकडे लक्ष दिलं तर जी परिस्थिती आज जगामध्ये आहे ती 2 महिन्यापूर्वी नव्हती. या नोहाच्या काळाप्रमाणे, सदोम गमोराच्या काळाप्रमाणे लोक खातपीत होते, मजा करत होते, घरं बांधत होते, ऐश्वर्यामध्ये जगत होते. आणि अशा वेळेला आपण पाहतो की इतकी भयंकर परिस्थिती जगाची झाली होती की लोक देवाला विसरून गेले होते. जिकडं तिकडं पाहावं तर भ्रष्टाचार माजला होता, खून, भांडणं, मारामाऱ्या, व्यभिचार. त्याचप्रमाणे हल्ली आपण पाहतो की समलिंगी विवाह संबंध हे सुरू झालेले होते. आणि त्यामुळं परमेश्वराने आजपर्यंत मानवाला संधी दिलेली होती की तुम्ही यातून बाहेर पडा, सुधरा, पापापासून दूर व्हा. परंतु मनुष्याला देवाची आठवण नव्हती. तो या जगाच्या मोहामध्ये गुरफटलेला होता आणि त्याचा परिणाम आपण पाहतो की भयंकर अशी मरी जगामध्ये पसरलेली आहे. लाखोंनी लोक मरत आहेत, सगळीकडे दुष्काळ पडलेला आहे, लोक घरामध्ये बंद झालेले आहेत, त्यांचा कामधंदा बंद पडलेला आहे, कोणी कोणाशी भेटत नाही, कोणी कोणाशी बोलत नाही. घरातील लोकांचा मृत्यू झाला तरी कोणी नातलग त्या ठिकाणी पाहण्यास येत नाही. आणि अशा भयंकर परिस्थितीमध्ये आपण राहत असताना लोक उपासमारीने मरत आहेत, लोक बेघर झालेले आहेत आणि अशा वेळेला लोक देवाचा धावा करू लागलेले आहेत. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला
या वचनाद्वारे जागृत केलेला आहे की हा समय जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त जवळ येण्याचा समय आहे आणि त्यासाठी आम्ही तयारीत राहिलं पाहिजे. ह्या जगातील पैसा, ऐश्वर्य, घरदारं आमच्या कामी येणार नाही. तर आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनात जी वाढ करू, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालू, परमेश्वराच्या वचनात वाढू, त्याच्या भयात वाढू, पश्चातापी अंतःकरणाने त्याच्याकडे जाऊ, तरच आमचं तारण होणार आहे. आज आम्ही पाहतो की लॉकडाऊनच्या अगोदर जे ते बिझी होतं, त्यामुळं परमेश्वराला कोणाला वेळ देता येत नव्हता. परंतु आज कुटुंब एकत्रित घरामध्ये बसलेले परमेश्वराची आराधना करत आहे, स्तुती करत आहेत. लहान लहान लेकरंसुद्धा देवाच्या वचनामध्ये वाढत आहे, प्रार्थनेत वाढत आहे. प्रियांनो, आज आम्हाला गरज आहे की याच पद्धतीने आम्ही आमच्या कुटुंबाला, आमच्या लेकरांना देवाच्या वचनात वाढवलं पाहिजे, त्यांना देवाच्या भयात राखलं पाहिजे. जो अनुभव आम्ही पूर्वी घेतला नव्हता, तो अनुभव आम्ही सध्या घेत आहोत की जगाची परिस्थिती कशी बदललेली. आमच्या लेकरांनी, आमच्या तरुणांनी हे अनुभवले आहे आणि याच लेकरांनी अशाच पद्धतीने आपलं पुढील आयुष्यक्रम जगावं, परमेश्वराच्या आज्ञेत राहावं, याची नितांत गरज आहे आणि त्यासाठी आपण त्यांना तयार केलं पाहिजे. उद्या एखाद्या वेळेला लॉकडाऊन उठेलही, पूर्वीचे दिवस येणार नाहीत, परंतु ज्या वेळेला लॉकडाऊन उठल त्यावेळेला ज्यांना ख्रिस्त माहीत नाही ते पुन्हा जगाच्या मोहामध्ये गुंतून राहतील, पुन्हा चेंज करतील, आयुष्य आरामाचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतील, पैशाच्या मागं पळतील. परंतु प्रियांनो, परमेश्वराने आम्हाला संधी दिलेली आहे यासाठी की आम्ही या दिवसांचा फायदा करून घ्यावा, पश्चातापी अंतःकरणाने त्याच्याकडं जावं, त्याच्या वचनात वाढावं आणि आमचं तारण साधून घ्यावं. आणि म्हणून प्रभू आम्हाला म्हणत आहे की लोटाच्या बायकोसारखं आम्ही मागं वळून पाहू नये. जुनं जे काही होतं, जुना आमचा स्वभाव, तो आम्ही टाकून द्यावा. आम्ही नवीन रीतीने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपलं आयुष्य सुरू करावं आणि त्याची आज नितांत गरज आहे. परमेश्वर करो ही वाचलेली वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. परमेश्वरा, तुला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. प्रभू, तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास, ही वचनं तू आशीर्वादित केलीस, त्याबद्दल तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते. पवित्र परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे, पश्चातापी अंतःकरण आम्हाला दे. आम्ही या जगापासून वेगळं व्हावं, जगिक मोहातून दूर जावं आणि तुझ्या चरणाजवळ यावं, तारण प्राप्त करून घ्यावं. आणि प्रभू, तू येशील तेव्हा तुझ्या आगमनाकरता आम्ही तयार असावं. म्हणून प्रभू, तू आमचं सहाय्य कर, आमच्या आध्यात्मिक जीवनात वाढ कर, तुझ्या आज्ञेत तू आम्हाला चालव, तुझ्या भयात, तुझ्या वचनात आम्हाला राहू दे. ही लहानशी विनंती येशू जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रिय नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐकत्या. आमेन.